तर नमस्कार मित्रांनो, आज आपण झालेलो आहोत ओलामध्ये लॉग इन. काल तसं तुम्हाला सांगितलं मी, काल कर्नाटकला गेलो होतो. तर आज काय आपल्याला प्रायव्हेट बुकिंग भेटलेली नाही आहे. तर आज आपण साधी ओला उबेरच चालूया. झालेलो आहे ऑनलाईन आपण. आता वाजलेले सकाळचे 7:50. तर बघूया काय होतं आहे आज, किती धंदा होतो आहे, सगळं तुम्हाला शेअर करतो मी आज. तर अशा पद्धतीने पहिली बुकिंग वाजलेली आहे आपल्याला. डायरेक्ट नरिमन पॉईंटची वाजलेली आहे. चाललोय कस्टमरला पिकअप करायला. तर दाखवायला आपल्याला 4 मिनिटात पिकअप करतो. कस्टमरला सोडून त्याचं फेअर काय झालं ते दाखवतो तुम्हाला. पोचलो लोकेशनला, कस्टमरच्या OTP वगैरे टाकला आणि घेऊन निघालो. बघा फ्रीवेला ट्रॅफिक नावाचं फक्त फ्रीवे, पण ट्रॅफिक भरभरून असते बरं का. बघा 12 मिनिटाची ट्रॅफिक दाखवत होते. तर ट्रॅफिकमधून निघालो. पुढं मेन मुंबईत गेल्यावर ही बिल्डिंग कोणती मला समजलं नाही मित्रांनो. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. मग का कस्टमरला सोडलं. आपल्याला दिले होते 940 रुपये. 940 रुपये आपल्याला भेटले आणि कस्टमरचं बिल काहीतरी झालं होतं 960 का काहीतरी. GST आणि त्यांचं काय ते इन्शुरन्स कापतात आणि मग देतात. ओलाने 0 रुपये कमिशन केलं बरं का आता. मग काय नरिमन पॉईंटला त्यांना सोडलं आणि बोललो आता आपल्या मित्रांना आपण दाखवूयात की आपला समुद्र कसा झाला. इथं एकदम मस्त खवळलेला समुद्र होता. मस्त असं मरीन लाईन्स एवढं बघण्यासारखं झालेलं. म्हणलं आपण काहीतरी दृश्य आपल्या मित्रांसाठी कैद करून घेऊ कॅमेऱ्यामध्ये. मग काय CNG संपला होता मित्रांनो. मग काय तिथून 5 किलोमीटर CNG पंप होता. गेलो. मग जाता जाता आपल्याला बघा सफारी टुरिस्टमध्ये म्हणजे पिवळ्या नंबर प्लेटमध्ये सफारी आपल्याला दिसली. मग काय लागलो CNGच्या लाईनीला. CNG वगैरे भरली आणि जेवायला घेतलं बरं का मित्रांनो. आज काय होती भेंडीची भाजी आणि चपाती. मस्त जेवलो तिथं गेट ऑफ इंडियाजवळ आणि मग बसलो बुकिंगची वाट बघत. बघितलं तर खूप वेळ झाला मित्रांनो, पण काय बुकिंग भेटलीच नव्हती आपल्याला. मग थोड्या वेळाने तसंच बघता बघत होतो आपल्या मोठ्या ताज हॉटेलमध्ये अशा मोठ्या मोठ्या गाड्या जात होत्या. ही गाडी कोणती मला काय समजलंच नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर सांगा मित्रांनो त्या गाडीचं नाव काय होतं. खूप वेळानंतर एक बुकिंग वाजली बरं का. डायरेक्टली आपल्याला सांताक्रूजची वाजली. येता येता पुतळा कोणाचा आहे ते काय समजतच नव्हतं. म्हणून बोललो कोणाचा आहे कोणाचा नाही जरा बघावं. मग काय टाकली कोस्टल रोडवरून मस्त असं खालून डायरेक्टली. आता तो नवीन रोड झाल्यामुळं काही ट्रॅफिक वगैरे भेटत नाही. मग काय निघालो अंबानीच्या घराच्या बाहेर डायरेक्ट. बघा ते अंबानीचं घर दिसलं का मित्रांनो. मग काय त्या रोडला कनेक्टच आपला बँड्रावरली सीलिंग आहे. त्या सीलिंगवरून आपण येताना असं वाटतं की आपण मुंबईतच गाडी चालवत नाही की असं बाहेरगावी कुठंतरी चालवतं, म्हणजे दुबईला UKला वगैरे. मग काय ते पुढं आलो.